आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी दाखवले खाकी. मला हात लावला का? कॉलर पकडून मेट्रो रुळावर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी दाखवली खाकी. पुण्यातील महानगरपालिका मेट्रो स्टेशनच्या रुळावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने बेरोजगारांना नोकरी मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस आंदोलकांनी मला हात लावता का असा प्रश्न विचारल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना मेट्रो स्टेशनवरून त्यांची कॉलर पकडून खाली आणून दाखवली खाकी. धन्यवाद. पुणे 24 न्यूज, जयश्री रिमले. हा काही कायदेशीर आंदोलन आहे. पोलिसाची वर्दीला हात घातलाय. त्यांना एकदम कायदेशीर लायसन शिकवला जाणार. असा आरोप जो आहे तो एक पद्धत आहे लोकशाही मार्गाचे आंदोलन करण्याची. पेट्रोल घेऊन मेट्रोवर चढणे, मेट्रो सर्व्हिस बंद आहे तासाभरापासून. त्यांना जर आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय, मग तो पोलिसाच्या अंगावर हात टाकताय. त्यांना ते बरोबर दिली जाईल. आपण बघितलं तर हे सर्व आंदोलन सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. महिला पोलिसांवरती पूर्ण झालं पाहिजे. दाखवायला आलोय माझ्यासाठी नाही आलोय. आम्ही तुझ्यासाठी आलोय. त्याचं काय? आज सर्वसामान्य लोकांसाठी आलोय की नाही? ऐक ना 2 मिनिटं खाली थांब. सर्वसामान्य जनतेला पदवीधर तरुण तरुणी आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये. आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या वाहनांना पहिले प्राधान्य दिले जातं. आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती करतात. हे बंद झालं पाहिजे. हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात. कुठून आणायचे गरीबांनी? गरीबाचे आई बाप धुणे भांडे करतात आणि पोराला शिकवतात. त्याला पर्याय काय केलं पाहिजे? डोनेशन बंद झालं पाहिजे. 2 मिनिटं काका, व्यवस्थित हळू शांतपणे सांग. घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही. तू व्यवस्थित सांग. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे. आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती. पण मी आज सांगतो अजितदादा, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत. मी वाचून दाखवतो. प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. आपल्या पोरांना शिकवत नाही. त्यानंतर महिलांवर आजकाल लहान लहान पोरींवर अत्याचार होतात. हे अत्याचार थांबले पाहिजे. आणि हे रस्त्यावरचे आज हे रस्त्यावरचे 2 व्हीलर उचलायला 8 अधिकारी येतात. त्यांना कोणी परमिशन दिली? आज सर्वसामान्य माणूस 10 रुपयासाठी दिवस 500 रुपयासाठी दिवस मरमर करतो, पण त्याची गाडी सरळ उचलून देतात. मी म्हणतो तुम्हाला गाड्या उचलायच्या ना उचला, पण त्यांना सांगून उचला. गाडीवर पावत्या फाडा. 2 मिनिटं हे शिक्षण मोफत, आरोग्य आणि हॉस्पिटलमध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही. सगळे डॉक्टर भरलेत. त्या लोकांना पहिले पूर्ण शिकवा. त्यांना पूर्ण शिकवा, त्यांना पूर्ण ट्रेन करा आणि मग त्यांना
हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवा. आज जे स्पेशल डॉक्टर आहे ते 2 मिनिटं अर्धा येतात आणि 50,000 रुपये घेऊन जातात. पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले त्या लोकांनी. आता काय केलं पाहिजे? 2 मिनिट. आता एक मी विचारतोय व्यवस्थित विचार. उत्तर द्या. आता काय केलं पाहिजे, काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. ओके. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल. मेलो तरी चालेल. ओके, ठीक छत्रपती आहे. शिवाजी महाराजांचा अट्टर मावळा आहे. ओके, बस झालं, ठीक आहे. यस, चला मग आता.